नमस्कार. वर्षाच केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या रोजच्या आहारात आपण कडधान्यांचा वापर हा करत असतो, परंतु हीच कडधान्ये जर आपण मोड आणून खाल्लीत तर आपल्याला त्याचा डबल फायदा मिळतो. तर आज आपण या मटकीला किंवा कडधान्यांना परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने मोड कसे आणायचे हे पाहणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर मटकीला किंवा कडधान्यांना मोड आणले तर आपली मटकी ही कधीच चिकट होणार नाही व त्याला कुबट किंवा आंबट असा वासही येणार नाही. ही पद्धत खूप सोपी आहे. तर मी या व्हिडिओमध्ये बरेच बारकाव्याने टिप्स किंवा ट्रिक्स सांगितलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही मोड नक्की आणून बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे आहे माझं किचन. आज आपण मटकी भिजायला घालणार आहोत, मटकीला मोड आणणार आहोत. तर त्यासाठी मी घेत आहे गावरान 1 वाटी मटकी. तर ही मटकी आपण सुरुवातीला स्वच्छ साफ करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये किडे किंवा खडे असू शकतात, तर आपण किडे वगैरे काढून स्वच्छ साफ करून ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेली एका पातेल्यामध्ये मटकी, तर 2 पाण्याने मी आता सगळं चांगली धुवून घेणार आहे. कारण मटकीला ही पावडर लावलेली असते, पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे पावडर निघून जाईल. हलक्या हाताने ती धुवून काढायची आहे. नंतर भिजवण्यासाठी मी थोडं कोमट पाण्याचा वापर करणार आहे. आपल्या बोटाला सोसवेल असं पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. असं कोमट पाणी केल्यामुळे आपल्या मटकीला हे चांगले मोड येतात. आणि हे थंडीच्या दिवसामध्ये तर ही पद्धत वापरणे गरजेचेच असते, कारण थंडीच्या दिवसामध्ये मोड आणण्यासाठी मटकीला फार वेळ लागतो. म्हणून कोमट पाण्यामुळे हे आपल्या मटकीला लवकर मोड येतात. तर ही मटकी मी आता 6 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. तर आता ही बघा, तुम्ही बघा की ही मटकी चांगली भिजलेली आहे. बरोबर 6 तास झालेले आहेत. तर ह्या मटकीतील पाणी मी आता ओतून काढणार आहे. असं केल्यामुळे आपल्या मटकीला आणि आंबट वास येत नाही. तर परत मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. तर थोडेसं हलक्या हातानेच मी धुवून घेत आहे. आणि आता हे पाणी निथळण्यासाठी मी एका चाळणीमध्ये ठेवणार आहे. एका पातेल्यामध्ये एक चाळण ठेवली आहे. त्या चाळणीमध्ये हे सगळं पाणी मी ओतणार आहे. तर हे पाणी निथळून काढायचे आपल्याला सगळं. आणि मग हे पाणी निथळल्यानंतर आपल्याला ती चांगली मोड आणण्यासाठी करायची आहे. तर हे बघा, आता मटकी ही ओली आहे. तर असंच आपल्याला 15 मिनिटासाठी ही मटकी अशीच ठेवायची आहे. तुम्ही जरा कॉटनच्या कापडावर ही थोडी सुकवू शकता. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला असं ठेवायचं आहे. कारण जर ओली मटकी बांधली तर आपल्या मटकीला कुबट वास येतो. आंबट किंवा कुबट वास येऊ शकतो, किंवा त्याची साल पण, त्याची वरची स्किन पण काळी पडू शकते. म्हणून आपल्याला ते 15 मिनिटासाठी ठेवणं गरजेचं असतं. आपल्या त्यातील पाण्याचा अंश हा सगळं संपला पाहिजे, थोडीशी कोरडी व्हायला पाहिजे. आता बघा तुम्ही ही बघा 15 मिनिटं झालेली आहेत. तर आपल्या मटकी ही आता आपली मटकी ही आता कोरडी झालेली आहे. ही व्यवस्थित कोरडी झाली आहे आणि भिजत ठेवण्यासाठी किंवा मोड आणण्यासाठी ती परफेक्ट झाली आहे असं मला वाटतंय. तर म्हणून मी आता ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवणार आहे. तर मी मोड आणण्यासाठी त्या मटकीवरती एक नॅपकिन ठेवणार आहे, स्वच्छ धुतलेला आहे. नंतर त्याच्यावरती परत अजून एक नॅपकिन ठेवणार आहे. असे केल्यामुळे आपल्या मटकीला उब मिळेल आणि आपले मोड पण चांगले परफेक्ट येतील, चांगले लांब मोड येतील. मग ती झाकून ठेवणार आहे आणि हे चांगलं उबदार जागी ठेवायचं आहे आपल्याला. मग व्यवस्थित मटकीला मोड येतात. तर आता हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत बरोबर. तर पूर्ण 12 तास झालेले आहेत. तर आपण चेक करूया की आपल्या मटकीला मोड कसे आलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता की आपल्या मटकीला परफेक्ट मोड आलेले आहेत. आणि हे वरून पण बघा, त्याची सालसुद्धा निघालेली नाही आणि मोडसुद्धा व्यवस्थित छान आलेले आहेत. रंगही व्यवस्थित आहे, फ्रेश आहे, कुठेही काळपट कलर आलेला नाही मटकीला.
आणि मोडसुद्धा व्यवस्थित छान आलेले आहेत. यापेक्षा जास्त मोड तुम्ही आणू नका, कारण मग जास्त मोड आलेली मटकी ही चवदार लागत नाही. आणि जास्त वेळ पण ठेवू नका, कारण 10 ते 12 तास मटकीला मोड आणण्यासाठी व्यवस्थित आहेत. यापेक्षा जास्त वेळ जर मटकी ठेवली बांधून तरीसुद्धा आपली मटकी कुबट होते व ती काळी पडते. आता एका प्लेटमध्ये मी दाखवते आहे तुम्हाला की बघा कशी मटकी सुटसुटीत झालेली आहे, व्यवस्थित खाली पडत आहे. कुठेही मटकीला म्हणजे कुठेही वास येत नाही किंवा चिकटपणाही नाही, व्यवस्थित सुटसुटीत झालेली आहे आणि ती व्यवस्थित परफेक्ट चाळणीतून खाली पडत आहे. तर व्यवस्थित टॅप टॅप करून आपण ती खाली व्यवस्थित काढायची चाळणीतून. हे बघा किती चेक करू शकता तुम्ही किती छान आपली मटकी व्यवस्थित झालेली आहे. आणि हे त्याचे मोड चाळणीतून बाहेर आले ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही मोड आणलेत तर तुमची मटकी कधीही चिकट होणार नाही व तिला आंबट वासही येणार नाही. आणि ही आता खाण्यासाठी, भाजीसाठी, ब्रेकफास्टसाठी काही तुम्ही करू शकता. ही एकदम परफेक्ट आहे. 2-3 दिवस याच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये, जेणेकरून ती व्यवस्थित राहील आणि त्याचा यूज करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा की जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि ही माझी ट्रिक जी मी आज सांगितली आहे ती तुम्ही नक्की करून बघा. बाय बाय.